राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे पुंडलिकावरती हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की बजरंग बली हनुमान की जय. गजानन भगवान की जय. ब्रह्म चैतन्य बोधवलेकर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास भगवान की. सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय. अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की जय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. संसारी असावे असूनी नसावे भजन करावे वेळोवेळा. नामा म्हणे उभा भक्ताची याद्वारी घेऊन या करी सुदर्शन. याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. झालं ना अभंग चिंतन नाही झालं अभंग करू आपण थोड्या वेळ सेवा. आज आजींचं 10वं मासिक श्राद्ध 10वा महिना पितृपक्षामध्ये हा महिना आला आता आणि प्रवचनासाठी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग घेतलाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव
साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागच्छतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। ज्या ज्या ठिकाणी मन जावे माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु समर्था तुझे पाय दोन्ही। वसुदेव सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुवटा। आपण प्रवचनासाठी घेतलेला अभंग नामदेव महाराज पांडुरंगाचे लाडके भक्त आणि असे असणारे नामदेव महाराज या अभंगामध्ये आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे आणि मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे हे अभंगातून सांगतात। तसं पाहिलं तर मनुष्य जन्म दुर्लभ सांगितलाय। ज्या काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या त्यामध्ये मनुष्य जन्म, मुमुक्षत्व आणि साधू पुरुषाची भेट आणि कुठं जन्म होतोय हे पण दुर्लभच आहे ना। भरतखंडी नरदेवी येतो भाग्याची संपत्ती म्हणलं ना की चांगल्या पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। तसं त्यामध्ये जे सांगितलंय महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म की जगशंटेशन या आपल्याला या नरदेहाला आल्यानंतर बरंच स्वातंत्र्य आहे। बाकीच्या योनीच्या ठिकाणी हा विषय नाही। पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोगभोगीती तुकाराम महाराज म्हणतात की बाकीच्या योनींच्या ठिकाणी हा विषयच नाही ना। तर मनुष्य जन्माला विशेष ज्ञान आहे आणि त्या या शरीराला आल्यानंतर बाकीचे सर्व जीव आडवे महाराज। तर मनुष्य जन्म हा भगवत प्राप्तीसाठी तत्पर आहे। जसं आपला पंढरपूरचा पांडुरंग उभा आहे ना, वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ। फक्त भक्त व्हायला पाहिजे आपण, त्यासाठी हा जन्म खूप महत्वाचा आहे। तुम्ही ह्या जन्मातून जे म्हणतात ते होऊ शकतात। देव होऊ म्हणते ते देवची होती तरी का चित्ती न धरावे असा असणारा हा मनुष्य जन्म बघा इतका आपण म्हणजे सावध आहे। आपल्याला सगळं स्वातंत्र्य आहे। आता जर आपल्याला तहान लागली अन्ना तर आपण काही सेकंदात पाणी पिऊ शकतो। तसं बाकीच्या जीवाच्या ठिकाणी नाही ना। आता गाई आपण त्यांना जर नाही पाहिलं संध्याकाळपर्यंत पाणी तर नाही पिऊ शकत ते। तसं आपण जर जेवायचं म्हणू तर काही सेकंदात काही मिनिटात आपल्याला जेवणाची बी सोय होऊ शकते। आणि इतका चांगला असणारा नरदेव आणि हा भगवत प्राप्तीसाठीच आहे। देवे दिला देह भजना गोमटा। पण आपण काय केलं, आपण विषयामध्ये गुरफटलो ना। भाऊ सांगत असतात की काय आपण भगवत प्राप्तीसाठी महाराज संत सांगतात ना, काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण। ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे काही खंड येईल कर्म।
की आपण बाकी सर्व युनिट फिरून आलो ना, मग त्या युनिटमध्ये काय भगवत चिंतन होतं का? मग हे मन आहे ना, मन ते चिंतन करणार ना, मग सहज इकडं लागत नाही ना ते. म्हणून तर मग नाथ महाराजांनी बी अभंगामध्ये विनंतीच केली ना भगवंताला, देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी, संसार व्यसनी पडोने दी देवा, संसार व्यसनी पडोने दी. देवाला मागणी केली की हे मन तू हाक म्हणे म्हणले ना, की हे मन सहज ऐकत नाही महाराज. नामस्मरण घडो संत समागणे, वागवाची भ्रम नको देवा. मग असा असणारा हा नरदेह, आणि त्यासाठी की अनेक साधन नाही महाराज. आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग त्या भगवंताला या नरद्याच्या माध्यमातूनच आपण तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणजे देवाला काय आवडतं तर पवित्र तुळशीची माळ आपण घातली पाहिजे, आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामस्मरण आवडतं महाराज, आणि ते आपल्याला ह्याच देहातून करता येतं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि जरा आपल्याला आपण जरा ह्या जन्मात नाही ना सार्थक करून घेतलं, पचतील खाणी 84च्या, मग फेरा पडल महाराज. तेव्हा आपण सावध झालो पाहिजे. आपण काकड्यामध्ये जरा आपण पाहिलं तर उठा जागे वारे आता, संत कोणाला जागा करता तो? तर आपण काय झोपलेलो आहे का? आपण जागेच आहे. ते म्हणते ते काकड्यामध्ये पहाटे काकडा असतो ना, लोक विचारलं मी एका जणाला, म्हणलं आपण काय म्हणतो? ते म्हणते पहाटे काकडा असतो ना, मग ते लोकांना उठायसाठी आपण काय म्हणे. उठलेले लोक, झोपलेले लोक उठले पाहिजे ना, पण आपण सगळेच उठलेले हो. मग उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. नामदेव महाराजांचं साबण नाही. कोणाला उठवतं महाराज की बा स्वरूपाच्या ठिकाणी झोपलोय आपण. आपल्याला वाटतं बा देहालाच आपण आपलं म्हणतो ना, मग देहाच्या माध्यमातून सगळे जे गोष्टी आहेत ते देहाच्या माध्यमातून आपलं सुखदुःख होतंय. पण भक्ती करत असताना सुखदुःख समान झालं पाहिजे. नाथबाबा यांच्या एका वासुदेवामध्ये नाथबाबा म्हणतात ना, सुख दुःख समान सकळ, जीवांचा कृपाळ, जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती, ज्ञानाचा प्रेमाचा उद्बोध भक्ती, ज्ञानाचा उद्बोध भक्ती, प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक, हरी रंगीनाचे, हरी रंगीनाचे. म्हणजे सुख दुःख समान झालं पाहिजे महाराज. भाऊ सांगत असते जरा परमार्थ करता असताना एक आपल्या लक्षामध्ये आपल्यामध्ये उमटले पाहिजे ना, की आपली कुरकुर थांबली पाहिजे, आपली तक्रार थांबली पाहिजे, आपली निंदा थांबली पाहिजे. आणि ही पावते परमार्थाची. या गोष्टी आपण भक्तीची वाट चालतो ना, या गोष्टी थांबल्या पाहिजे महाराज. एकदम शांत जीवन झालं पाहिजे. आणि शेवटी त्याच वासुदेवामध्ये कसं चिंतन झालं पाहिजे ना, बाबा सांगतात, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, हरीचे कीर्तन. आपलं कोणतं कीर्तन वाटतं? हे प्रवचन, फेटा बांधून कंबर बांधून ते कीर्तन. पण सगळ्याला करता येईल असं कीर्तन माऊलींनी सांगितलं ना आपलं हरिपाठामध्ये. आपण नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. सगळ्यांसाठी नो. जे जे शरीर आपल्याला जे दुर्लभ सांगितलं, आशेनी शयनी सदा हरीचे चिंतन होतं का आपला? झोपल्यावर काय काय काम बरं आपल्याला? पडलो अंथरुणावर काय किती म्हणजे नामस्मरणाला काय लागत हो? आपण जरा कधी महाराज काबागामध्ये म्हणतात, आपण जाता ही शेती करतो व्यवहारामधली, ह्या शेतीला भांडवल लागत आणणार, किती सायसना करतो आपण. पण कधी महाराजांनी ही पण शेती सांगितली, ह्या नरदेहाची शेती. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम
की बरं काय लागत सांगितलं, हे शेतीचं भांडवल सांगितलं, काहीच लागत नाही ही खेती करताना. नामस्मरणाच्या शेतीला काय लागत, काहीच खर्च नाही हो. पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी दमडी. मग काय करायचं, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बरं मग हे जे आपल्याला त्रास देणारे जे आहे ना, पाच कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मनेरी गाय, ही अन्न आपल्याला अनुभव आहे. ही संतांना शरण गेल्याशिवाय हे इंद्रिय थांबत नाही. संतांना शरण गेल्यावर मी साधना करावं लागते. तर बापू सांगायचे, बापू म्हणायचे अभ्यास विकृतीनेच करायचा का. आमच्या भागात बापू म्हणायचे अभ्यास केल्यानंतर कलेक्टर होता येतं, मोठे मोठे अधिकारी होता येतं. तुमच्याकडे कसं आहे बापू म्हणायचे. आपल्याकडे तसंच आहे ना, अभ्यास किती अभ्यास करावा लागतो अण्णा, मिरिटमध्ये यावं लागतं. आणि मग इकडं नाही का. मग त्याला सांगितलं त्यांनी पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडे दमडी. मग किती नामस्मरण सोपं आहे. मग असं असणारं नामस्मरण तर त्याला संतांना शरण जावं लागतं. त्याच कबीर महाराजांच्या पुढच्या चरणामध्ये कबीर महाराजांनी अजून सांगितलं, मन के बैल चौदिशी भटके, मन के बैल चौदिशी भटके, रसी न लावे गुरु ज्ञान की, रसी न लावे गुरु ज्ञान की, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. जे संतांना शरण गेल्याशिवाय सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय हे सहजी न आवरणारे ते हे मोठे मोठे पैलवान. तुकाराम महाराज आणला, भाऊंच्या मुखातून ऐकलं होतं, तुकाराम महाराज आणला एक दिवस लय आनंद झाला. आनंद सहजी होत नाही ना, विशेष आनंद झाला. मग तो आनंद कधी झाला त्यांनी सांगितलं, हे पैलवान पाडले काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, आणि हे पिकल्याशिवाय नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग, काम क्रोध लोभ ठाईच निमाले. आणि मग आनंद आहे बघा, मग आनंदाची सृष्टी झाली. तुरकणे मामांच्या भाषेत जर सांगितलं तर हे काटा अजून सुद्धा काटा फिरवतो अण्णा. आपण म्हणतो आम्ही साधना करतो, आम्ही सद्गुरूला शरण गेलो, अजून काटा फिरवतो म्हणजे हे सहजी आकळत नाही. मग त्यासाठी शांत व्हायला शांती परते नाही सुटणार. तुकाराम महाराजांनी सांगितलं, भाऊंच्या कृपेने आम्हाला आत्ताच गणेश उत्सवामध्ये तुकाराम गाथ्या श्रवण झालं, वाचन झालंय, ही संतांचीच कृपा आहे. सहजी ते म्हणते ना, या वयामध्ये आणि अण्णांसारखे भाऊंसारखे मार्गदर्शक आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे. म्हणून आपण सर्व साधक मंडळी असन, भक्त परिवार असन आणि कार्य व्हावा. मोठ्यांच्या मुखातलं वाक्य आहे, कार्यक्रम तर व्हावाच पण कार्यक्रमाबरोबर कार्य व्हावा. कार्यक्रम भरपूर चालू आहे, आपण पाहतो आता या इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आपण कार्य पाहतो, भरपूर कार्य चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, पण कार्य व्हावा. कार्य आपण आता आपल्याकडचं आहेच, येवला वैजापूर सुरेगाव भागामध्ये. हा मग हे काय हो, आपण पाहिलं ना बुवा, त्यावेळेस आपण पुराणामधले प्रमाण देतो वाल्या कोळ्यासारखा संतांच्या भेटीनंतर नीट झाला, बरोबर आहे की नाही. आजही उकेरडा म्हणजे काय होतं, चांगली गाडी तर कोणी नीट करीन आपण ऐकतो, पण फार बाजूला गेलेले मंडळी सुद्धा नीट झाले आणि किती आनंद आहे. हा म्हणजे हे सांगायचं आहे महाराजांना की बाबांनो, हा नरदेव खूप दुर्लभ आहे आणि तुम्हाला मिळालाय ना, मग कळून घ्यावा. आणि नामदेव महाराज म्हणजे त्यांना सगळं पांडुरंग दर्शन होतं ना, पण संत जीवनात आल्यानंतर स्वरूपाचं ज्ञान नव्हतं ना त्यांना. त्यांच्याबरोबर जे स्वतः भगवंत ते एका ठिकाणी पाहत होते. मग नंतर काय स्थिती प्राप्त झाली महाराजांना संत जीवनात आल्यानंतर, त्यांनीच म्हणलं ना, मग आता पुढं पाहू तुला. तुकाराम महाराज म्हणते, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म म्हणलंय बरं का, भेदा भेद भ्रम अमंगळ. आता काय होतं, भक्ती करत असताना ना
परमार्थ करणारे त्रास नाही देत अण्णा भक्ती करणाऱ्याला, म्हणजे परमार्थ करणारेच त्रास देते. म्हणून सांगितलंय विष्णुमय जग वैष्णवांना सांगितलं ना, वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम आमंगळ ऐकायची तुम्ही भक्त भागवत. कोण ऐका म्हणलंय? भक्त भागवत करायलाचे हित सत्य करा. आणि काय झालं पाहिजे आपल्याकडून एकदा भक्ती लागल्यानंतर कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हे खूप महत्वाचं आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. आणि मग वर्ण सर्वेश्वर पूजनांची इकडे नामदेव महाराजांना बी झाली ना स्थिती प्राप्त होती. मग लाजले गे मायाता कोणा वाढू, आता कोणा वाढू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळून गेले माये गेले द्वारके, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज सारिखे. ओवाळून गेले माय सख्या माझारी, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज नरनारी. ओवाळून गेले माय सारंधरा, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज परिवारा. कुत्र्यामध्ये दर्शन झालं, नाथबाबाला गाढवामध्ये झालं. आपल्याला मी सर्वत्र भगवंतच देखत दिसावा. बापूंचं एक श्राद्धाच्या प्रवचनाला गेलो होतो. ताई आलेले आहे, जगदळे ताई, इकडं नरसाळी आंबी भागत. बापूंनी सांगितलं ना, इथं देव नाही का म्हणले, इथं देव आहे ना, पण उपाधी नाही ना आपल्याला. मग आपण म्हणतो आपल्यामध्ये देव आहे, उपाधी दिसलं, उपाधीच्या माध्यमातून आपल्यामध्ये देव आहे, पण इथं बी देव आहे नो. जसं आपण फुग्यामध्ये हवा आहे म्हणतो, पण ती फक्त फुग्यापुरतीच आहे का? फुगा फुटल्यानंतर मग फुगा गेला, तर हा बी फुगाचे, हवा कुठे गेली? तसंच आहे. मग हे देव पडल्यानंतर काय होतं? हा देव पडतो ना, पण चैतन्य सर्वगत सांगितलं ना. म्हणून महाराज म्हणते ती शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडी. आणि मग पुढं सांगितलं द्रौपदामध्ये, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. त्या आत्मारामाची ओळख करायची. ताईंनी सांगितलं मग की बुवा, म्हणलं भाऊ म्हणले एखाद्या अभंगावर बोलायचंय आणि आपुला तो एक अभंग घ्या. म्हणलं चालन. आता थोडं आलं बघायला, म्हणलं नामदेव महाराजांचा अभंग घेऊ. मग त्यांनी बी ते सांगितलं ना, त्या अभंगामध्ये बी काय आहे, आपुला तो एक देव करून घ्या. इथं काय म्हणलं नामदेव महाराजांनी, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. मग तो जो देव करायचा ना, तो एक सबका मालिक एक, मग त्याच आत्मारामाची ओळख करायची ना. मग तो कुठं नाही. माऊलींनी बी सांगितलं ना, तैसा हृदयामध्ये विरामो, असता सर्व सुखाचा आरामो, की मग भ्रांतासी काम विषयावरी. अहो तो लय सुखरूप आहे, सुखरूप आयसा तुझा कोण सांगा, माझा पांडुरंगा सारिका. मग त्या आत्मारामाची ओळख करायची. त्या आत्मारामाला कोणाला सोडलं नाही, सगळ्यांच्या ठिकाणी. आपण म्हणतो ना पशूंच्या ठिकाणी तोचे. म्हणून नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला, नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला, मग आपल्यामध्ये तर आहेच. मग त्या आत्मारामाची ओळख करायची. तर त्या आत्मारामाची ओळख करण्यासाठी आपल्याला संतांना शरण जावं लागेल. संतांशिवाय नाही महाराज. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने, संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गय. आता वेदाचा पुढं कोण आहे? मग संतांशिवाय नाही महाराज. मग नामदेव महाराजांना काय होतं? आपण बाकीच्यांचं म्हणतो बा, आता हे जे कार्य चालू आहे सगळे कार्य करतात आणि साधकाने कार्यातच बोलावा. तुकाराम महाराज बी म्हणते ना, सगळ्या जरा गोष्टी तुम्हाला प्रपंचामध्ये बी जर समजा काही गोष्टी टाळायच्या असल्या ना, वादाचा विषय असेल, अनेक गोष्टी असू द्या, तर काय करायचं? गरजेपुरतं बोलायचं. आणि शक्यतो आपण संतांना शरण गेलो ना, आपण तरी काय केलं पाहिजे? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाई. नाथ महाराज म्हणतात, हरी बोला देता हरी बोला घेता, भांडता कांडता हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता सर्व कार्य करिता. त्याच्यामध्ये सगळं आलं. मग असं असावा, बाकी विषयाचं बोलूच नाही. आणि पांडुरंगाचंच बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. मग याला काय होतं? सगळ्या गोष्टींना बंधन येतं. गरजेपुरतं बोलायचं म्हणजे मौनच धरायचं. पण आपलं वाटतं बोलावं लागतंय, मग तेवढं बोलायचं. नाही तर आपले ग्रंथ आहे आणि ती ओळख
नामदेव महाराजांनी सांगितली ना, तेव्हा एकदा आपल्या आत्मारामाची ओळख झाली ना, मग काहीच करायची गरज नाही. मग तो आत्माराम आपल्यामध्ये, मग संत आपल्याला फक्त त्याची ओळख करून देतात. मग एकदा आपल्या ठिकाणी ओळख झाली ना, मग सगळीकडे आपल्याला भगवंतच दिसतोय. मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका, हे विषय भोगू नका. आणि मग काय, संसारे असावे असून नसावे, भजन करावे वेळा राहायचं संसारातच. कसं भाऊ सांगतात तरी भाकरीला पापूद राहतो ना, तसं राहायचं. आता आपण ते कमळाचं तर आपल्याला काही माहिती नाही, पण आळूचं पान कसं पाण्यातून काढलं का ते पकडत नाही, मग आपण धरायचं नाही. मग ते म्हणलं ना, जरा जोपर्यंत आपल्याला देवाचा विसर पडत नाही, देवा आता ऐसा करी उपकार, देवाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव पुढं चलावलाय बरं का. तरीच आपल्याला देवाचा विसर पडला पाहिजे. आणि देवाचा विसर जर नाही पडला तर मग विषयाकडे देवाची जास्त धाव राहते. तर उताराला पाणी सोडायला जास्त कष्ट नसते, पण त्याला जरा दुसरीकडे वळवायचं म्हणलं, ह्या खिशातला काढायचं आणि ह्या खिशात घालायचं, कसं करायचं. याला काय करायचं, याला इकडं भक्तीकडे लावायचंय. म्हणून सगळं संतांनी देवाला मागणं केलं की गोविंद 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 मना लागलिया छंद. मग काय होईल, महाराज म्हणते माझा इतकं, तुकाराम महाराज म्हणते मला इतकं अनावर झालं, माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. आणि मग एकदा संतांना शरण गेल्यानंतर, त्या आत्मारामाची ओळख झाल्यानंतर मग ना सगळ्या संतांचा अनुभव आहे ना. मग नाथबाबा बी काय, नाथबाबांची मग उच्च स्थिती आहे खूप. नाथबाबांनी सुद्धा भरपूर संतांची सेवा केली. मग त्यांनी म्हणलं ना, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. आधी नव्हता का, आधी पण होताच ना. मग कोणाला सोडलं ते आत्माना, आत्मा प्रत्येकाच्या देवामध्ये आहे ना, पण तो प्रगटला म्हणजे इकडं माऊली बी म्हणतात ना, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो माझे मना. म्हणजे तो नाम घेतल्यानंतर प्रगट होतो बरं का. प्रल्हादाला काय केलं होतं, प्रल्हादाला बी नामच घेतलं ना. प्रल्हादाला हिरण्यकश्यप भरपूर प्रयत्न केले, तुम्हाला कथा भाग माहिती. एवढे प्रयत्न करून शेवटी त्याचं डोकं काम करेना अण्णा. मग तो म्हणे बाबा तुला पाय पडतो, मला सांग तुला कोण वाचित. त्याला वाटलं हत्तीला दारू पिऊन सोडलं होतं ना मद्य पाजून, मग ते हत्ती त्याच्या पुढं काम करीना. आधी ट्रायल घेतलं ना, आधी ट्रायल घेऊन सोडलं होतं. आधी 1-2 जण मारले हत्तीला आणि मग सोडलं. म्हणजे प्रल्हाद सुद्धा आपण मेलाच पाहिजे असं त्यांचा लाव होता ना. प्रल्हादापाशी गेल्यानंतर तो हत्ती पाया पडतोय, आपण पाहिलंय मोबाईलमध्ये मालिकामध्ये. मग एवढा मद्य धुंद झालेला हत्ती पाया पडतो म्हणजे काय. आणि मग त्या प्रल्हादाचं उत्तर आहे, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. अहो मारणाऱ्यामध्ये तोच आहे ना, मग तो कसा मारेल. प्रल्हादाची अवस्था कशी होती, स्थिती कशी होती. मग प्रल्हादाला विचारलं तर मग सांगितलं ना, इथंच आहे म्हणे भगवान, तिथं भगवंत नाही आहे का, तूच सांग तुला कुठं पाहिजे म्हणे. मग हिरण्यकश्यप म्हणला ना, या खांबात आहे का म्हणे. आहेच म्हणे, नाही म्हणायची सोय नाही. विटू जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अशी जागाच नाही म्हणे, सोयीच्या टोकावरली इतकी जागा नाही म्हणे की भगवंत नाही, सर्व व्यापलंय त्यांना. मनात बाबांनी म्हणलं ना, मग झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला, गुरु कृपा निर्मळ भागीरथी. मग काय होतंय पुढं ते सांगितलंय. मग संतांना शरण गेल्यानंतर शांती दया यमुना सरस्वती, अशी पदे एकत्र जेथे होती, स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती, झाली संध्या संदेह माझा गेला. मग आपल्याला संतांनी अनुग्रह दिल्यानंतर, त्याचं चिंतन झाल्यानंतर मग पुढली अवस्था सांगितली नाथबाबांनी. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा,
ममता म्हातारी मरून गेली तेव्हा मी असं होतंय. भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या करू मी केव्हा कैसी गा. झाली संध्या संदेह माझा गेला. अहो त्या वाट्यानं चालतो ना, मग त्या वाट्यानं बरोबर त्या खूण लागतात ना. संत मार्गी चालती मज लागो त्यांची माती. किती सहज आहे. आपण तर चिखलाच्या रोडनं आलो, अंगावर काय उडणार आपल्या? चिखल उडणार. आपण सिमेंटच्या रस्त्यानं चढलो, अंगावर काय उडणार आपल्याला? सिमेंट उडणार. आपण ज्या संगतीमध्ये जातो ती संगत अंगावर आपल्याला सहज उडणार नाही. आपण संतांच्या संगतीने गेलो तर संत काय बाकीचं गवळाचं बोलत आहे का? येरती माईक दुःखाची जनिती. संत काय बाकीचं बोलतात का? संत बाकीचं नाही बोलत ना. संत देवातच बोलणार ना, म्हणून त्याच्या संगतीत जायचं ना. संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बनली का नाही अण्णा? बऱ्याच जणांचं बिघडलं होतं. आपण प्रत्येकाचं बिघडलं म्हणायचं, पण मग संतांच्या संगतीत गेल्यावर अहो ती लय मोठी शक्ती ती. आपलं काम सरळच होणार. अहो भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लके काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. अहो किती मोठी भीती आहे आपल्याला मृत्यूची. अहो हा बोल ना साय म्हणलं ना. अहो एखाद्याला आपण जर म्हणलं मरतो तो तूच मर, राग येतो मर म्हणलेलं. आणि आपल्याला मरायचं नाही का? आता ते डॉक्टरांनीचं भागवत आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि ते आपल्याला भक्ती करत असताना लय कामं आलंय. आता ते आपलं महाराजांनी सचिन महाराजांनी मोबाईलवर पण टाकलंय. जरी आपल्याला सापडलं नाही तर आपण ती तुळापूरची कथा बरं का ती डॉक्टरांची, बाकीचे भरपूर कार्यक्रम झाले असतील. ती कथा आपल्याला म्हणजे खूप सहाय्य आहे साधकांना. आणि त्या कथेमध्ये आता हे मर बोलून असं याच्यावरून आठवलं ते नाही का, मग एका बिरबलांना अकबर म्हणे माझं भविष्य सांग म्हणे बिरबलाला म्हणे. तर म्हणे राजा तुम्ही काय म्हणे की बुवा सर्वांच्या आधी मारणारे म्हणे ना, असं म्हणलं ना. मग ते राग आला म्हणे ते भविष्य चुकीचं सांगितलं म्हणे. नाही म्हणे आधी मग ज्योतिषांना म्हणे ज्योतिष आण म्हणे माझं भविष्य सांगायला. मग भरपूर ज्योतिष आणले. मग ते खरं सांगायचे. जसं नाही का ते कृष्णाचं कुंडली बघायला ते ब्राह्मण आला होता. मग ते ब्राह्मण खरं सांगत होता. त्याला खरंच सांगितलं ना कृष्णाचं ज्योतिष. तसं अकबराला सांगितलं म्हणे ज्योतिष आण म्हणे माझं भविष्य सांगायला. मग ते ज्योतिष आणले. मग सांगताना भविष्य सांगितलं म्हणे राजा तुम्ही सगळ्यांच्या आधी मारणारे म्हणे, बरोबर ना. मग ते राग यायचं मग अकबराला. एकदम थोडक्यात सांगितलं ना एका वाक्यात. मग धर ज्योतिषी का टाक तुरुंगात. नंतर म्हणे असं कर ना म्हणे बिरबल काय माझं समाधान व्हाय ना म्हणे. आता तू सांग ना म्हणे माझं भविष्य. मग बिरबलाला मी सांगितलं भविष्य. बिरबल काय म्हणे तुमच्या घरच्यांना तुमच्यापेक्षा जास्त आयुष्य आहे म्हणे. काय सांगितलं तुमच्या परिवाराला म्हणे सगळ्या तुमच्यापेक्षा सगळ्यांना आयुष्य जास्त आहे म्हणे. मग काय सांगितलं फक्त फिरून सांगितलं ना. मग असं आहे ना आपल्याला खरं बोललेलं राग येतो. तसं नाथबाबा म्हणतात ना. मग काय होतं मग संत जीवनात आल्यानंतर त्या आत्मारामाची ओळख झाल्यानंतर शेवटच्या चरणात नाथबाबांनी सांगितलं त्या सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जन नोवे हा अवघा जनार्दन. जे तुकाराम महाराजांना दिसलं विष्णुमय जग, जे नामदेव महाराजांना दिसलं लाजले गे माया आता कोणा वळू. तसं ते म्हणले ना सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जन नोवे हा अवघा जनार्दन. ऐसे निवती साधू जन एका जनार्दनी बाणली निज खुन. झाली संध्या संदेह माझा गेला. मग नामदेव महाराज मग आपल्याला सांगतात की बाबांनो जागे व्हा, स्वरूपाच्या ठिकाणी जागा व्हा, स्वरूपाच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. त्या भगवंताचं स्मरण करा. सगळ्यांनी स्मरणच सांगितलं, वेळोवेळा सांगितलं, निरंतर सांगितलं. सदा नाम घोष अखंड चिंतन विठोबाचे नित्य सांगितलंय, अखंड सांगितलंय, वेळोवेळा सांगितलंय, निरंतर सांगितलंय. लक्ष लावून राहा गोविंदिगा, राम राम स्मरा आधी म्हणलंय. उशीर नका करू, आधी राम राम स्मरा.
धन दारा पुत्रजन सर्व मिथ्या जाणून सांगितलं. यांच्यातच राहायचंय. काय होतं, आपण यांना माझं म्हणतो आणि माझं म्हणल्यामुळे दुःख आहे बरं का. तुमचं हे माझं कमी होऊ द्या, मग तुम्हाला दुःख कमी होईल. आता बाहेर जर एखादी घटना घडली, लांब संगमनेर, औरंगाबाद, नगर, तिथं आपला परिचय नाही, तिथल्या काही घटनेचं आपलं काही वाटतं का? आणि ज्यांच्या बरोबर आपले संबंध लागलेला आहे त्यांना काही होऊ द्या. अहो घरामध्ये साधं काय म्हणते ते, म्हणजे आपले गाय जरी आजारी पडली, तरी काही समजा घरातले कुणी आजारी जरी पडलं तरी रडणारी माणसे, म्हणजे इतका आपण प्रपंचाला चिकटलेलो आहे. आणि त्यांनी तर म्हणलं हे तुमचं नाहीच आहे ना. अविनाश करी आपुली आयसे लावी म्हणा किसे गोविंदाच्या, म्हणजे आपलं नाहीच आहे. आपलं म्हणल्यामुळं दुःख आहे. आणि हा सरा संबंध देवाच्या संबंधाने. तुकाराम महाराज म्हणते आधी देव काय खरा, देवबंदी पसारा. आता गाडी कोणाची, या देव म्हणून गाडी नाही पाहिजे. आता देव पाडला, तुम्ही जा बरं आजोबा पंजोबाच्या काळात जा, त्यांचा काही विषय का आता. मग भांडणं कशावरून, वाद कशावरून, देवावरूनच ना. माझी गाडी, माझा नवरा, माझी बायको, माझी आई, माझे वडील, माझे मुलं, माझी शेती, माझा बांध, मग ह्या सायनं ना. त्यांनी म्हणलं आधी देव काय खरा आहे का नाही. तसं मग तिने सांगितलं धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या, याला सोडायचं नाही. मिथ्या हे जाणून शरण आहे का देवासी. मग तिने म्हणलं आपण काय झालंय, माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे, येतो संपत्तीचे वारे वारे साचो कार्य जाईल. मग आयुष्य जात आहे पा काळ जपत असे महा. आपलं आयुष्य चाललंय. बाबा म्हणतात घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ म्हणजे नाशिवंत जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माऊलींनी बी सांगितलं माशी पंख पाखडे तवय सरे, त्यालाच भाऊ म्हणतात ते आताच्या भाषेमध्ये अटॅक. अटॅक लगेच, म्हणजे काहीच नाही, काहीच तयारी नाही. तुका म्हणे एका मरण्याची सरी, उत्तमाची उरी कीर्ती मागे, सर्व संतांची कीर्ती मागे राहिली. आणि आपलं आजींचं बी काय होतं, आजींचं बोलायचं राहून जातं. बऱ्याच वेळेस नंतर आठवण करून देते. मेळाव्यामध्ये झालं तुका म्हणे एका मरण्याची सरी, तसं आजींचं म्हणजे आपण शास्त्र ऐकतो, पाहतोय, संतांची अनुभूती आपल्याला, की संतांना स्वतः होऊन जाता येतं. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, नाथबाबा 2-3 वेळेस उठून बसले. म्हणजे काय काय अवस्था आहे. स्वतः आपली तयारी झाली पाहिजे. गाडी यायच्या आधी आपली पिशवी तयार पाहिजे, कर्माची शिदोरी तयार पाहिजे. तसं आजींचं आहे हो. सगळे मंडळी आपण भाऊंच्या संगतीमध्ये, या परिवाराच्या, आणि सगळे आपण श्राद्धाला आलो होतो. आजींनी बघा कसा म्हणजे वेळ साधली. संतांना जर जाता येतं ना, तसं ही पावतीची परमार्थाची पावती काय आपल्याला सुद्धा आपण सुद्धा तसं झालं पाहिजे. आता दिवसचारी खेळीमेळी. आजींनी बघा एखादा कार्यक्रम असावा, आणि लग्न असो, साखरपुडा असो, श्राद्ध असो, सगळी तयारी करतो आपण. आणि मग जरा काही घोटाळा झाला तर मग किती परत सगळ्या गोष्टी. तसं आजींनी म्हणजे श्राद्ध विधी सगळा होऊन दिला. आम्ही आजींजवळ गेलो होतो, ताई होत्या, बरोबर महाराज झाले होते. जे काय आहे ते काय करायचं म्हणजे ती तयारीच होती. ती आदल्या दिवशी मग सगळा विधी कर्म होऊन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आजींचं जाणं झालंय, म्हणजे ही तयारीच आहे ना. मग ही तयारी करायची आपला परमार्थ म्हणजे काय, की आपल्याला बरं आपण एखाद्या घरी वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी. असं असलं पाहिजे. नाही तर काय होतं, म्हणजे आपण पाहुण्याचे जरी आपण आपल्या घरी असलो ना, म्हणजे आपण बघा एखाद्या पाहुण्याच्या ठिकाणी गेलो म्हणूनच पाहुणे असं नाही, आपण आपल्या घरी सुद्धा पाहुण्याचे. आणि मग आपण जरा पाहुण्यांनी जा म्हटल्यानंतर जावं अन्न का आपण आधीच निघालं पाहिजे पाहुण्यांनी बरं का. आपण आपली तयारी आधी पाहिजे ना. मग काढून द्यायच्या वेळेस मग अपमान होतो का नाही, अपमान होतो, त्रास होतो, दुःख होतंय. मग तसं आपण सुद्धा आता आपल्याला जायचंय, मग नंतर बघा कथेमध्ये विषय आला किती हाल होते. इच्छा नसताना हाल होते बरं का. इच्छा नसताना जरा मग जायची वेळ आली ना,
मग सहजासहजी पंचप्राणातून जो जीव बाहेर निघायचा, मग सांगितलं सगळे आपले जे इंद्रिय हे की नाही, मल मूत्र विसर्जन म्हणजे सगळे अवस्था म्हणजे, पण मग सहज झालं पाहिजे, सहज. मग ती जरा तयारी ठेवली आपण. हे सुद्धा चिंतनच ना आपलं, की आपल्याला एक दिवस जायचंय. मग कीर्ती मागं राहती. आजींचा असताना बी आजींनी सोहळा झाला आजींचा. आता हीच जागा, हेच ठिकाण. पहिले मागं कार्यक्रम व्हायचे, ते काय होतं, भाऊचं कार्यक्रम कीर्तन असं रंगात यायचं, प्रवचन असो कीर्तन असो, आणि आजीने असं मागून उठायचं. मग ते लंगडत म्हणजे ते राहत नव्हतं नो. ते गंगागिरी नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीला एक भाऊंचं कीर्तन, लय भारी कीर्तन झाले. भाऊ म्हणते ताकद होती, आवाज होता. ते थेटे बाबा होते. ते थेटे बाबा म्हणायचे भाऊला तुझं कीर्तन कधी. आणि म्हणजे ते आपलं भाऊ म्हणायचे, आपलं लेकरू बोलायला लागलं ना, मग ते वेगळंच आवड राहते. हे बाहेरचं काय, बाहेर तर भरपूर आहे, पण त्याच्यामध्ये जिव्हाळा नाही. तसं आजींना ते राहत नव्हतं. मग आजींनी यावं दर्शन घ्यावं, मग त्यांचं समाधान होतं. आजींना म्हणजे आजी असताना आजींचा सोहळा, आणि आज गेल्यानंतर सुद्धा तुम्ही पहा, नामधारकांचे प्रवचन असतील, सगळे आईचे विधी म्हणजे संतांसारखेच झाले. सोहळाच झाला आजींचा. ताईंनी सांगितलं गाडीमध्ये की बाबा नामधारकाचं म्हणजे किती महत्त्व आहे, आणि नामधारकाच्या पुढे जी संत अवस्था आहे ती किती महत्त्वाची. आणि नामधारकांच्या मुखामध्ये जरा अन्न गेलं कितीतरी अभंग येतो. कालच वाचण्यात आला होता, म्हणजे लय पुण्य सांगितले. असे नामधारकांचे कार्यक्रम, नामधारकांचं म्हणजे आजींना सगळं बघायला मिळालं. लय आजींचा लय कळवळा. आता आम्ही कसं उशिरा यायचं, आणि आता असं आहे का नाही, जे सेवा करणारी मंडळी वेगळी, आपण आलं का काहीतरी यायचं म्हणून मोकळं काहीतरी प्रसाद आणायचो आपण, केळीचा प्रसाद असं. आजीने तोंड भरून म्हणायचं, तू लई केळी आणतो प्रदीप, आणि तू इकडे बरं. मग आपण काय आजी, अरे सकाळपासून भाऊने काही खाल्लं नाही. म्हणजे पहा किती म्हणजे संतांना दुसरे उपमर्यादा आली ना. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती. म्हणजे नाही जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे तिला जावं लागेल. अरे भाऊनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, ते भाऊला पाय बरं, आत्यांनी बी यावं आपल्याकडं. अरे ते भाऊंनी काहीच नाही. मग भाऊंच्या मागं आजींनी म्हणावा. आता सुनीलनं बी काही घेतलं नाही. नंतर आपली तिकडची मंडळी, आपला मोठं म्हणजे सत्संग वाढला. तुम्ही म्हणले तसे बुवा, गुरुपौर्णिमेच्या वेळेस सुरुवातीला प्रसादाचं म्हणजे थोडं प्रमाण होतं, नंतर त्याला किती मोठं व्यापक स्वरूप आलं. इवलेसे रोप लावलेले द्वारी. आजीने म्हणावा, ते बंटीला बोलव. बंटी महाराजाला बोलून आणलं का, आजीने तवर दुधाचे ग्लास भरून आणायचे बरं का. मग सुनील भाऊला द्यायचा. मग तवर बंटीला बोलून आण बरं, बंटी महाराजाला आणायचं. नवनाथ भाऊला बोलून आण. अरे म्हणे रात्री झोपत नाही मंडळी, तुरत नाही मामा. आता ठराविक बुवा नाव घ्यायची म्हणजे ही जी पळणारी आहे. आपण उशिरा यायचं, मग आपण आजींनी मग तेवढं आपल्याला काम सांगायचं. अरे की जिथं कार्यक्रम असतो ना, तिथल्या ज्याच्या घरी सत्संग आहे ना, त्या माणसाचं म्हणजे विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली रे. म्हणजे आम्ही अनुभव घेतले रे. भाऊ म्हणावं ना की बाकीचे मंडप टाकणं सोपं आहे, पण धर्माचा मंडप टाकणं खूप अवघड आहे. आणि शुद्ध धर्माचा मंडप त्याच्यामध्ये पण पूर्ण निष्काम सेवा, काय याचीच अपेक्षा नाही. आता बघा म्हणजे आजींना खूप सोहळा बघायला मिळाला. म्हणजे पंढरपूरच जागेवर सत्संग ना. आणि असं महात्मा आपल्याला बी भाऊंच्या रूपानं त्यांनी म्हणाला. मग तुकाराम महाराज कोणाला धन्यवाद देत नाही ना हो. आज बघा रस्त्यानं जर चालला एखादा, त्याला रस्ता पुरत नाही ना, ते म्हणते ना बुवा ही व्यवहारातली मदिरा जर एवढं काम करते तर नाम काम करणार नाही का. भाऊ सांगतात ना बुवा, नाम म्हणजे काय आहे, नामस्मरण आहे. त्याच्या जसं ज्याला आवडतं तसं सद्गुरूनं दिलेलं मंत्रमूलम गुरुवाक्य, ते वाक्य म्हणजेच संतांचा प्रसाद. आणि कुणी राम म्हणा, कुणी कृष्ण म्हणा, काही म्हणा तुम्ही. आता सगळा तोच झालाय ना, देव नटला नाना परी. मग असं जरा कधी शिवी जरा दिली तर आम्हाला लय मोठं फार म्हणजे मग कोर्टात जावं लागत. एखादी शिवी जरी सहन होत नाही
त्याच्यावरून मग दिवस दिवस तिथं बिगर भाकरीचं बसावं लागत. लय मोठं रामायण महाभारत होतंय. मग शिवी तरी काय आहे, शब्दच आहे ना. मग ती जरा एवढी काम करते भाऊ सांगतात. आपण जे भाऊंच्या मुखातून आपल्याला जे ग्रंथांचं श्रवण झालं ते भरपूर ऐकायला मिळालं. तर मग हे काम करणार नाही का, नाम काम करणार नाही. असं असणार आजींचं आपल्याला सगळ्यांना संगती मिळाली, आजी बघायला मिळाल्या आणि झाला त्यांचा आता अजून 1 महिना झाला म्हणजे प्रथम पुण्यस्मरण येईल. आणि व्यक्ती जातात पण त्यांच्या आठवणी राहतात. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. मग असं आपण जे नामदेव महाराजांचा अभंग घेतलाय त्यांनी म्हणलंय ना बा, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे. तुम्ही ह्या जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थक करून घ्या, कारण की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणजे बहुत सुकृताना आपण इथं आलोय आणि बाकीच्या गोष्टी होणारच आहे. जसं आपण व्यवहारामध्ये एखादा व्यवसाय करताना म्हणतो बाबा शेती आमचा प्रमुख व्यवसाय आणि जे बाकीचे असेल कोणी माळव करत असेल कोणी गायांचा व्यवसाय करत असेल हा आपण जोडधंदा म्हणतो. तसं या जन्माला आल्यानंतर भगवत प्राप्ती हा मुख्य धंदा आहे आपला, मग बाकीचा करावा. नाही अभंगामध्ये सांगितलं ना की तुम्ही सावध व्हा, जडजडून व्हायला निघ, उशीर करू नको. आता म्हणलंय बऱ्याच ठिकाणी सांगितलं ना. आता राम राम स्मरा आधी अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिगा. किती अवघड आहे, काय वेगळे. तर आमचं काही जाते पोरं गावात आवरलं संध्याकाळी. म्हणलं कुठं चाललं रे, म्हणजे आवरलं सगळं आता. म्हणे मग म्हणे आता टाईमपास. आता बाबा टाईमपास आता आवरलं म्हणे, मग आता स्टँडवर जाऊन बसायचं, गाड्या पाहायच्या, गप्पा छप्पा, किंवा मग गावात जायचं कट्ट्यावर. आणि इथं तो महाराजांनी सांगितलं काय भजनाशी उरले ते पाहिगा. ग्रंथ कधी वाचायचे ते मोबाईलला ते भाऊंनी ते भक्त मालाचं ते टाकलंय, सर्वांनी ऐका. अहो ते लागलं का बंद करावं वाटत नाही, ते गाया पाणी पाजावं वाटत नाही. काय भारी ते भक्त मालक ब्रह्मदेवाचा अवतार सांगितला ना, नाभादास. हा आणि मग तिला असं ऐकायला मिळालं की बाबा ते भक्त चरित्र मला ते किती आवडते देवाला. काय म्हणलंय, प्राणाच्या पलीकडे आवडते. जे माझे म्हणजे माझं चरित्र सांगणारे हा म्हणजे भगवंताला किती काळजी आहे. मग ते नाभादासचं चरित्र ऐकत असताना ऐकलं ते कृष्ण अवतारामध्ये म्हणे त्या ब्रह्मदेवाला त्या गायी ते गोपाळ नेले होते ना, त्या किती 1 वर्षा करता. मग ते ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला, इंद्राचा गर्व हरण केला, गोवर्धनाची पूजा केली. मग त्यावेळेस मग हा नाभादासाचा अवतार कसा झाला म्हणते, तर म्हणे ब्रह्मदेवाचा अवतार तो. म्हणे ब्रह्मदेवाला म्हणे तो ते नेले होते ना गाई वासरं गोपाळ, आणि ते 1 वर्षा करता नेले. आणि मग देव ब्रह्मदेवाला म्हणे तुला काही अक्कल आहे का म्हणे त्या भक्तांना मला पाहिल्याशिवाय करमत नव्हतं म्हणे. म्हणून तो ब्रह्मदेवाला नेत्रहीन मग जन्म आहे ना तो. मग त्या नाभादास आहे ना त्याला दृष्टीच नाही जन्मल्यापासून. मग ते आई वडील खूप नाराज झाले ना, जरा आपल्याला जरा आंधळा मुलगा जन्माला आलो कसं होईल. आणि मग ते काही दिवसानंतर मग वडील जातात, आई जाती, आणि मग ते असे ब्रह्मनिष्ठ महात्मे भेटते मग नाभादासला. आणि मग काय ते संतांमध्ये किती ताकद असते. मग ते संत म्हणते त्यांच्या संतांची त्या म्हणजे त्यांची वाटचाल बदलली. संत ह्या रस्त्याला चालले होते, त्यांना सांगितलं भगवंतांना आकाशवाणीला तुम्ही रस्ता बदला म्हणे, तुम्हाला असा एक नाभादास भेटणार आहे, ते पुढं भरपूर कार्य व्हायचं आहे म्हणे. आणि मग ते कार्य मग तिची आई मरती, वडील मरते, मग तो नाभादास असा दगडावर बसेल राहतो. आणि मग ते 2 महात्मे ना ते पाठीमागून पाहते त्याला. एवढ्या जंगलामध्ये हा असं ह्या वयामध्येच असतं ना. मग ते पाठीमागून त्याला म्हणते तू कोण आहे. मग तो म्हणतो तुम्ही जे ते मी म्हणतो मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मग ते ऋषी ते त्यांना शॉकच होतो. ते म्हणजे अरे काय जास्त. मग ते डोळे झाकून ते पाहते. मग त्याचं ते ब्रह्मदेव दिसतो त्यांना. मग ब्रह्मदेवाचा अवतार जसं इकडे बी सगळ्या देवांनी नाही का ब्रह्मस्वपानं तो झाला. अवताराचं प्रयोजन
तसं मग ते लावल्यानंतर ते बघावंच लागतं पुढं तुलसी चरित्र. म्हणजे इतकं ह्या मनुष्य जन्माला आल्यानंतर पुढे ग्रंथ आहे एवढं, म्हणजे ऐकण्यासारखं आहे, एवढे चरित्र आहे. परत परत आपण वाचू शकतो, एकदा वाचला का परत ग्रंथ घेऊ शकतो. आणि आपण जरा म्हणलो टाइमपास करायचा तर खरं शक्य आहे. पण हे कुणाला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये संत आले नाही त्यांच्यासाठी बरं का. तेच म्हणू शकते बा आमच्याकडे वेळ शिल्लक आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा. राम राम स्मराधी. हे बा किती अवघड आहे, पण आपल्याला गोडी लागली पाहिजे. संत आपल्या जीवनात आल्यानंतर मग आपल्याला त्या नामाची गोडी लागते, त्या अभंगाची गोडी लागते. ते म्हणतात ना बाबा काही आमच्याकडे वयस्कर मंडळी आहे ताई, ते म्हणते आमचं आयुष्य गेलं, आम्हाला भजन जमलं नाही, आम्ही ते टाळं ठेवून दिले, सारळ ठेवून दिलं. तुम्हाला कसं शक्य झालं, तुम्ही कोणत्या संस्थेत गेले? म्हणजे आमचा आश्रय म्हणलं चिंचपूरला. काय सांगा, तुम्ही कुठे आळंदीला गेले का, तुम्ही पंढरपूरला गेले का? काय आता आपल्याकडे बी महाराज तयार झाले, हे कुठे गेले का, आळंदीला गेले का? ड्युटी करून जॉब करून महाराज झाले. म्हणजे किती आहे, आज कुणाला जरी बसवलं तर म्हणजे शक्ती काय याची? ही संतांची शक्ती ना. हे आपल्या देवाचा भरोसा नाही ना हो. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. नसे चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. ही गोडी लागली पाहिजे. ते कावले ती ऐकल्यानंतर म्हणजे असं माणसाला हे होते, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ते सांगितलं अशी वेळ एक दिवस ना काही चालणार नाही, म्हणजे नुसतं असं अस्तव्यस्त होईल. लय भारी ते, मला ते म्हणजे ऐकल्याशिवाय लय भारी वाटतं ऐकल्यानंतर. आणि इकडे करतो करा मला जा बंद. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरितांचे जाळे उगवणी, दुरितांचे जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय. आपण नवस केलेला आहे ना, महाराज म्हणते कसा. रात्र ही दिवस पांडुरंगा, रात्र ही दिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस. काय अवस्था आहे महाराजांची. तुका मने काया करेल कुरवंडी, तुका मने काया करेल कुरवंडी. ओवाळून सांडी मस्तक हे, ओवाळून सांडी मस्तक हे. आठवीन पाय हा माझा नवस. अहो मग आपल्याला जीवन द्यावं लागतो. बरोबर एखादा महाराजांना नाही का तुका माही म्हणे, तुला जीवच घेतो मी, जीवच द्यायला आलोय. आणि इकडं पण नाही का ते महाराज म्हणले की बाबा जीवन द्यावं लागतो ना. ते माझं चांगलं कधी होईल, म्हणजे मी मेल्यावर होईल. म्हणजे हा मीपणाचा बी आपल्याला बाबच करावं लागेल ना. तुम्ही मेलं मा चांगलं कसं का होईल, तर आपला हा मेलही घातक आहे ना महाराज. म्हणून या जन्माला आल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं की एकदम सोपा अभंग. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. याच जन्मी
घरी देवाचे भजन संसारी असावे आसूनी नसावे भजन करावे वेळोवेळ राहायचं संसारात लय सोपं आहे. फक्त ते भाऊ म्हणते रीत माहीत झाली पाहिजे. एकदा रीत कळली ना आता आपण सगळे संसारीचे नो जे मागचे दाखले ते बी संसारीचे गृहस्थीचे नो म्हणून संसारामध्ये राहायचं आणि आबाद राहायचं. संसारी असावे आसूनी नसावे भजन करावे वेळोवेळा आणि मग नामा म्हणे उभा भक्ताची अद्वारी घेऊन या करी सुदर्शन. हो मग त्या भक्ताचं काय मग सगळं करतो नको योगक्षेम चालतो नको. हा हा म्हणजे अहो सगळ्याच संतांचं आपल्या पुढे दाखले नको. नामा म्हणे उभा भक्ताची येद्वारी आणि घेऊन या करी सुदर्शन. मग ते आपल्या अभंगामध्ये म्हणलं ना यम धर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. अधिकार सांगितला देवाने नका जाऊ त्या गावा. तुम्हाला त्या गावाला जायला अधिकार नाही जायचंच नाही त्या गावाला. नका जाऊ त्या गावा नामधारकाच्या शिवास आहे ना नामधारकाच्या शिवा. तिथं कोण आहे तिथं सुदर्शन आहे. सुदर्शन फिरतय. नामा म्हणे उभा भक्ताची याद्वारे घेऊन या करी सुदर्शन. मला ते भगवान श्रीकृष्णाने प्रतिज्ञा केली होती ना महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनानं भगवंताला मागितलं दुर्जनानं सेना मागितली म्हणे हा निशस्त्र काय करणार आहे म्हणे. पण शेवटी भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन घेतलं होतं ना. म्हणजे इतका राग येतोय म्हणजे भक्त खूप आवडतात देवाला. झाला का आपला वेळ झाला. झालेली सेवा आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलतिसे वाणी बोलविता धनी वेगळा असती. म्हणजे कुणीतरी चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. हे सर्व त्याच्या सत्तेनं चालतंय. अजून किती मोठा आपल्याला पुरावा पाहिजे. चाले हे शरीर कोणाची असते झाडाची पान हले ज्याची सत्ता. अहो झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलत नाही. माणसाची देव चालवी अहंता आहे का नाही. मीच एक करता म्हणून होय तुका म्हणे विठू भरला असं बाहेर काय उणे आहे चराचरी. अशी भगवंताची सत्ता आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व तुंबवणा तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले माझे ते उरले पायिकपण. जे काही असं ते माझ्या सद्गुरूंचं माझ्या संतांचं भगवंताचं. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. असा असणारा पितृपक्षामध्ये आईंचा हा 10वा महिना आलाय. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि खूप महत्वाचं आहे. कसं ध्यान द्यायचं का. तुकावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व संतांची सद्गुरुनाथ महाराज की. आता विश्वास